डिसेंबर 2019 मध्ये संसदेमध्ये मंजूर होऊन सगळ्यात जास्त चर्चेत आलेला आणि सगळ्यात जास्त ज्या कायद्यावर टीका झाली तो म्हणजे सीएए कायदा काल केंद्र सरकारने लागू केला। हा सीएए कायदा म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा नेमका काय आहे, ह्या कायद्यामुळे कोणाला फायदा होणार आहे, या कायद्यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा कायदा का लागू केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद, आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा। नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातून हिंदू, जैन, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध या धर्माचे जे लोक आलेले आहेत या नागरिकांना भारताचं नागरिकत्व या कायद्यामुळे मिळणार आहे। आता हिंदू, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन या 6 धर्माच्या लोकांनाच या कायद्यामध्ये स्थान दिलेलं आहे आणि मुस्लिम जातीला, मुस्लिम समुदायाला, मुस्लिम जातीला, धर्माला या कायद्यातून वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे या कायद्यावर सर्वात जास्त टीका या 4 वर्षामध्ये झाली। भाजप सरकारने 2019 साली संसदेमध्ये हा कायदा मंजूर केला, पण भाजप सरकारला हा कायदा अंमलात आणण्यासाठी तब्बल 4 वर्ष 3 महिने मोजावी लागली। ती का मोजावी लागली त्याला कारण पण भरपूर आहेत। तर आता लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजप सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा पारित केलेला आहे, याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे कालपासून। त्यामुळे भाजप सरकारला तर आता ह्या लोकसभेच्या निवडणुकामुळे फायदा नक्कीच होऊ शकतो, कारण आता जे काही ह्या 3 देशातून नागरिक भारतात आलेले आहेत या नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे। त्यामुळे ह्या नागरिकांसाठी हा कायदा खूप फायद्याचा ठरलेला आहे। एवढे जे काही 6 धर्माचे नागरिक भारतात आलेले आहेत या नागरिकांचं मतपेढी भाजपकडे जाऊ शकते आणि या नागरिकांच्या मताचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो। यामध्ये की हा कायदा वादात का सापडला, तर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अन्वये ह्याच्यामध्ये 6 धर्माच्या नागरिकांनाच स्थान दिलेलं आहे। 6 धर्मांचे नागरिक म्हणजे हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या बाहेरच्या देशातून हे 6 धर्मांचे नागरिक आलेले आहेत। या 6 धर्मांच्या नागरिकांनाच भारताचं नागरिकत्व मिळणार आहे आणि एक धर्म म्हणजे मुस्लिम धर्माला या कायद्यातून वगळलेला आहे। त्यामुळे 4 वर्षे सलग 4 वर्षे या कायद्यावर टीका झाली, मुस्लिम समाजाला या कायद्यातून का वगळण्यात आलं। तर भाजपनं या प्रश्नाचं उत्तर असं दिलेलं आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि मुस्लिम समुदायाकडून जे काही अल्पसंख्याक समुदाय आहेत, हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी हे जे काही अल्पसंख्याक धर्मी आहेत यांच्यावर अन्याय होत होता आणि या नागरिकांना भारतामध्ये स्थान देण्यासाठी आम्हाला हा कायदा अंमलात आणावा लागलं आणि या कायद्यातून मुस्लिमांना वगळण्याचं कारण म्हणजे मुस्लिम या देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये मुस्लिम बहुसंख्याक आहेत, त्यामुळे मुस्लिमांना या कायद्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेलं नाही। त्यामुळे हा कायदा सलग 4 वर्ष 3 महिने वादग्रस्त ठरला आणि शेवटी आता म्हणजे काल भाजप सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे। दुसरा म्हणजे या कायद्याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या नागरिकांना या कायद्याचा फायदा होणार आहे, कारण इतके दिवस त्यांनी ह्या 3 देशातून जे काही नागरिक भारतात आले होते त्यांना नागरिकत्व भेटत नव्हतं। आता या कायद्याच्या माध्यमातून या नागरिकांना नागरिकत्व भेटणार आहे। त्यामुळे या कायद्याचा जे काही भारतातून आलेले नागरिक आहेत या नागरिकांनाच या कायद्याचा फायदा होणार आहे। तर या कायद्याचं नुकसान कोणाला सहन करावं लागणार आहे, तर या कायद्याचं नुकसान असं होणार आहे की भारताची लोकसंख्या अगोदरच आवाक्याने वाढलेली आहे, अफाट वाढलेली आहे आणि वाढलेल्या लोकसंख्येमध्ये बाहेर देशातून आलेले जे काही नागरिक आहेत त्यांची भर पडलेली आहे। त्यामुळे नक्कीच भारत देशाला याचं नुकसान सहन करावंच लागेल। भाजप सरकारने हा कायदा नागरिकत्व सुधारणा कायदा काल लागू केला, पण या कायद्याला बगर भाजप शासित राज्यांनी विरोध केलेला आहे, कारण ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही त्या राज्यातील सरकारने सांगितलेलं आहे की भाजपने एका धर्मावर अन्याय केलेला आहे, एका धर्माला वगळून इतर धर्मियांना न्याय देणे हे कितपत योग्य आहे असं अनेक विचारवंतांचं मत आहे, अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। कायद्यान्वये
कोणाला आता या कायद्याच्या माध्यमातून कोणाला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे तर 31 डिसेंबर 2014 पूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे नागरिक बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेले आहेत त्याच नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे। पूर्वी त्याच्यामध्ये एक अट होती की 11 वर्ष भारतातून जो नागरिक आला आहे त्या नागरिकाने 11 वर्ष भारतामध्ये राहणं अनिवार्य होतं, पण आता ती अट शिथिल केलेली आहे आणि त्या अटीऐवजी 6 वर्ष त्या नागरिकाने भारतात राहायला पाहिजेत अशी अट केलेली आहे। त्यामुळे बाहेर देशातून जे काही नागरिक आले त्यांना आता लवकरच भारताचं नागरिकत्व मिळणार आहे। गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला 2019 साली भाजपने हा कायदा संसदेमध्ये मांडला होता आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहातून हा कायदा मंजूर करून घेतला होता। पण या कायद्याची अंमलबजावणी व्हायला भाजप सरकारला 4 वर्ष 3 महिने मोजावे लागले आणि शेवटी आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीला भाजपने या कायदा मंजूर करून घेतलेला ह्या कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे आणि या फायद्याची नक्कीच भाजपला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा तर होणारच आहे। तुम्हाला काय वाटते या कायद्यामुळे खरंच कोणाचं नुकसान झाले का, कोणाला फायदा झाला आहे का? मला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत थांबूया इथेच।